राईट टू वॉक जनजागृती करण्याबाबत पद्मशाली सखी संगमच्या सध्याच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. सोलापूरसह अनेक शहरात दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढतच आहे. जुन्या वाहतूक नियमांमुळे रस्त्याच्या डावीकडूनच वाहने व पादचारी जातात. यामुळे मागून येणाऱ्या वाहनांमुळे पादचाऱ्यांच्या अपघातात मृत्यू होऊन संख्येत वाढ होत आहे. कालबाह्य ठरलेल्या वाहन संदर्भातील काही नियम रद्द करण्यासाठी शासन स्तरावर लवकरात लवकर पत्रव्यवहार व्हावेत. यामुळे पादचाऱ्यांची जीव वाचेल ही अपेक्षा. सध्या हिवाळ्यात किंवा इतर वेळी आरोग्याच्या दृष्टीने शहर आणि जिल्ह्यात अनेक नागरिक, यामध्ये ज्येष्ठांसह महिला, लहान मुले पहाटेच्या वेळी वॉकिंगला जाण्याची धडपड असते. तसेच सकाळी, दुपारी, संध्याकाळी आणि रात्रीच्या वेळी बाजार करण्यासाठी चालत असतात. जुन्या नियमांमुळे डावीकडून चालताना मागून येणारी वाहने दिसत नाहीत. यामुळे कदाचित अपघात घडून मृत्यू होऊ शकतो. म्हणून कालबाह्य ठरत असणाऱ्या वाहनांचे नियम रद्द होण्यासाठी प्रयत्न व्हावा आणि राईट टू वॉक यावरही जनजागृती होणे अत्यंत आवश्यक आहे, असे वाटते. वरील निवेदनावर तातडीने चर्चा होण्यासाठी अधिकारी, पोलीस प्रशासन, वाहतूक शाखा, लोकप्रतिनिधी आणि सुज्ञ नागरिकांसोबत बैठक घ्यावीत, अशी आग्रहाची विनंती आहे. या संदर्भात निवेदन देण्यासाठी पद्मशाली सखी संगमच्या अध्यक्षा सौ ममता मुदगुंडी, उपाध्यक्ष सौ जमुना इंदापुरे, सहसचिवा सौ ममता तोरकोकुल, खजिनदार सौ दर्शना सोमा, सदस्या सौ लता मुदगुंडी, सौ पल्लवी संगा आणि श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशनचे समन्वयक किशोर व्यंकटगिरी उपस्थित होते. श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन संचालित पद्मशाली सखी संगमच्या पदाधिकाऱ्यांकडून माननीय उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे यांना निवेदन देण्यात आले आहे. तर त्या निवेदनाचा विषय असा होता की राईट टू वॉक जनजागृती करण्याबाबत. कारण आजकाल ॲक्सिडेंटची संख्या वाढलेली आहे आणि वाहनांची संख्यासुद्धा वाढलेली आहे आणि त्याचबरोबर मॉर्निंग वॉकला जाणारे लोकांची संख्यासुद्धा वाढलेली आहे. डावीकडून लोक चालत असतात आणि वाहनंसुद्धा डावीकडूनच येत असतात. त्यामुळे पाठीमागून वाहनं येतात आणि ॲक्सिडेंट होतात. अशा पद्धतीचे आणि काही वेळेस अचानक मृत्यूही झालेली आहे काही लोकांची. तर त्यासाठी उजवीकडून चालणे आणि जेणेकरून समोरून येणाऱ्या वाहनांना समोरची लोकं दिसतील आणि ॲक्सिडेंटचे प्रमाण हे टाळता येतील आपल्याला. अशा पद्धतीचं राईट टू वॉक अशाबद्दल आम्ही जनजागृती करणार आहोत. तर त्याबरोबर नागरिकांना अशी एक विनंती आहे की त्यांनीसुद्धा राईट टू वॉक या नियमाचा पुरेपूर वापर करावा आणि अवलंब करावा. त्यामुळे ॲक्सिडेंटचे प्रमाण टाळता येतीलच आणि शिवाय जे कालबाह्य नियम झालेले आहेत वाहतुकीचे, डाव्या बाजूने चालणे, डाव्या बाजूनेच वाहने चालवणे, हे जे नियम आहेत ते त्याबद्दल जिल्हाधिकारी साहेबांनी जे वाहतूक शाखा अधिकारी आहेत किंवा प्रशासन अधिकारी जे आहेत त्याबद्दल त्यासोबत त्यांची चर्चा करावी आणि हे जे नियम टाळता येत असतील जरूर टाळावे आणि राईट टू वॉक या विषयाचा अवलंब करावा. SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.